नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्रात एक असे गाव आहे जिथे जिवंत नागाची पूजा केली जाते। तर आज आपण तेच गाव एक्सप्लोर करणार आहे, जे की ओळखले जाते नागपंचमीचे गाव, म्हणजेच 32 शिराळा। शिराळा या गावाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे। या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे। या गावात पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 32 गावांचा महसूल गोळा केला जायचा, म्हणून या गावाला 32 शिराळा असं नाव पडलं आहे। आज आपण जी प्लेसेस एक्सप्लोर करणार आहे त्यातलं पहिलं ठिकाण आहे शिराळाचे ग्रामदैवत, जे की अंबामाता मंदिर। प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो। या नागपूजेची सुरुवात या अंबामाता मंदिरापासूनच केली जाते। शिराळ्याच्या नागपंचमी बद्दल बऱ्याचशा दंतकथा आहे, त्यातीलच ही एक। गोरक्षनाथ शिराळ्यातील एका ब्राह्मणांच्या घरी येऊन भिक्षा मागण्यासाठी त्यांनी अलगचा नाद केला। बराच वेळ घरातून कोणी बाहेर येईना। गोरक्षनाथांनी पुन्हा एकदा मोठ्याने अलग निरंजन असा आवाज दिला। तेवढ्यात एक स्त्री बाहेर आली। तिथे नातांना सांगितले की आज नागपंचमीचा दिवस असल्याने ती मातीच्या नागाच्या प्रतिमेची पूजा करत होती। त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले, माई, तू जिवंत नागाची का पूजा करत नाहीस? असे म्हणून त्यांनी आपल्या झोळीतील नाग बाहेर काढला आणि त्याची पूजा करण्यास सांगितले। ही परंपरा 1200 वर्षांपासून सुरू आहे। या अंबामाता मंदिरात नाग ग्रंथ ऐकण्यासाठी येत असे, अशी ही एक पौराणिक दंतकथा आहे। प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो। ही नागपंचमी पाहण्यासाठी देश विदेशातून बरेच लोक येत असतात। या नागपंचमीची एक झलक खास तुमच्यासाठी। 2024 ची नागपंचमी येत आहे 9 ऑगस्टला। तुम्ही जर 32 शिराळा पाहिलं नसेल तर 9 ऑगस्टला नक्की व्हिजिट करा। आपण व्हिजिट करणार आहे त्यातलं दुसरं ठिकाण आहे 11 मारुतीपैकी एक मारुती मंदिर, जे की समर्थ रामदास स्थापित आहे, जे ओळखले जाते वीर मारुती म्हणून। हे मंदिर शिराळ्याच्या बस स्थानकाच्या अगदी जवळच आहे। या मारुती मंदिराची स्थापना 1576 मध्ये झालेली आहे। मंदिरात मारुतीची भव्य अशी 7 फूट उंचीची मूर्ती आहे। ही मूर्ती चुन्यात बनवलेली असून उत्तराभिमुख आहे। सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीवर सूर्यकिरणही पडतात।
वीर मारुतीचं दर्शन घेऊन आपण आता निघालेलो आहे गोरक्षनाथांचा मठ पाहायला। आपण नागपंचमीची आख्यायिका पाहिली, तोच हा गोरक्षनाथांचा मठ आहे। गोरक्षनाथांची सुंदर भव्य अशी मूर्ती या मंदिरात आहे। दरवर्षी चैत्र कृष्ण एकादशीला म्हणजेच वरुथिनी एकादशीला येथे यात्रा भरते। ही यात्रा 8 दिवस असते। या दिवशी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून दिंड्यांसह हजारो भाविक या यात्रेमध्ये येतात। आम्ही दर्शनासाठी गेलो तेव्हा इथे नवनाथांचे पारायण सुरू होते। मंदिराचा भव्य दिव्य परिसर, तिथली शांतता पाहून मन भारावून गेले। गोरक्षनाथांची मूर्ती तरी इतकी सुंदर आहे की बघतच बसावं असं वाटतं। खूप वर्ष महाराज शिराळा येथे वास्तव्यास होते। त्यानंतर ते आपल्या मार्गात परिक्रमा करत निघून गेले, पण त्यांच्या अनेक आठवणी आजही शिराळा येथील गोरक्षनाथ मठात जिवंत आहेत। त्यांनी 1200 वर्षापूर्वी लावलेले गोरक्ष चिंचेचे दुर्मिळ औषधी झाड आजही त्याची साक्ष देत आहे आणि दिमाखात उभे आहे। त्यांच्या पश्चात दर 12 वर्षांनी येथे भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते। त्यांच्या दृष्टीने हे स्वतः गोरक्षनाथाच्या तप सामर्थ्याने पावन झालेले अतिशय महत्त्वाचे तीर्थ आहे। दर 12 वर्षांनी झुंडीतील एका अनुभवी व सक्षम साधूंची मठाधिपती म्हणून नेमणूक करण्यात येते। जुने मठाधिपती राजसिंह मोह सोडून पुन्हा आदेश करून झुंडीतील साधींबरोबर मार्गस्थ होतात। जर 12 वर्षाचा कालावधी संपण्या अगोदर एखाद्या मठाधिपतीचे निधन झाले तर मठाच्या प्रांगणात त्याची समाधी निर्माण केली जाते। अशा अनेक सिद्ध पुरुषांच्या समाध्या गोरक्षनाथ मंदिराच्या परिसरात आहेत। हे सर्व गुरु येथे सूक्ष्म रूपाने वास करतात अशी लोकांची धारणा आहे। येथेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे। एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथची भेट घेण्यासाठी विठ्ठल म्हणजेच पांडुरंग येथे येतात। पंचक्रोशीत हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे। या चैतन्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे। शिराळ्याचे मूळ नाव श्री आलय होते। श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान। कोल्हापूरची आदिशक्ती अंबाबाई हिचे हे मूळ ठिकाण म्हणजे श्री आलय। कोल्हापुरासुराचा वध केल्यानंतर ती श्री करवीर निवासिनी झाली असे म्हटले जाते। हेच ते गुरु गोरक्षनाथांनी लावलेले गोरख चिंचेचे दुर्मिळ असे झाड आहे। या वृक्षास 108 प्रदक्षिणा घातल्यास आपली मनोकामना पूर्ण होते असे पुराणात सांगितलेले आहे। या वृक्षाखाली गुरु गोरक्षनाथांनी दीक्षा दिली होती। मंदिराच्या आजूबाजूला भव्य असे वटवृक्ष आहे। या मंदिराचा परिसर सुंदर हिरवाईने नटलेलाच आहे। गोरक्षनाथ, अंबामाता, मारुती यांची पावनभूमी 32 शिराळ आम्ही तर पाहिली। तुम्ही कधी येताय मग पाहायला? कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय।